सोबत आहे आकाश शिंदे, एक महाराष्ट्राचा स्टार खेळाडू, ज्यासोबत आपण आज त्यासोबत एक चांगले इंटरॅक्शन करणार आहे. तर आकाश, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू आम्हाला टाईम दिल्याबद्दल. तर मी तुला जास्त काही प्रश्न नाही विचारता डायरेक्टली मुद्द्यावरती येतो की तू आता बीच कबड्डीसाठी गेला होतास, तर तुझा तो एक एक्सपिरियन्स कसा होता? बीच कबड्डीचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. पहिलं म्हणजे जेव्हा समजलं की 6 प्लेयरांची त्याच्यात निवड झाली, तर त्याच्यात माझं पण नाव होतं आणि मग मी सिनियर प्लेयरांना विचारलं की काय काय असते नक्की बीच कबड्डी, जे खेळले होते ते. तर त्यांनी पण सांगितलं की खूप फास्ट गेम असतो, आपल्याला जमत नाही आणि यावर्षी तर आमचा कॅम्प पण लागला नव्हता, तर आम्हाला तिथं डायरेक्ट जाऊन खेळायचं होतं. एक खूप मोठं चॅलेंज होतं. त्याच्यात माझ्याकडं महाराष्ट्राची कॅप्टनशिप होती, तर माझ्यावर खूप जास्त जबाबदारी पण होती आणि जे आपले 5 जण होते दुसरे, ते पण एकजूट होऊन खेळले. तिथे गेलो आम्ही. त्याच्यानंतर आमची प्रताप सरांनी तिथं स्किल प्रॅक्टिस म्हणजे उद्या मॅच होती, तर बोलले का पाय चालता का नाही बघा पहिले. तर पहिले एक छोटं ग्राउंड टाकलं, तर त्याच्यात आम्ही फुल खुश झालो. अरे हात चालताय, पाय चालताय, आपण खेळू शकतो. कॉन्फिडन्स आमचा रात्रीच म्हणजे सरांनी बूस्ट केला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी ग्राउंडवर गेलो आणि आमच्या पूलमधली आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू म्हणजे ज्या बीच कबड्डीच्या स्ट्रॉंग टीम होता, त्याच आपल्या पूलमध्ये होता. तर सगळे बोलायला लागले का महाराष्ट्राची काय हे नाही होणार, टीम गट पण नाही पार करणार. आणि तिथे गेलो तर त्यांचीच पहिली मॅच लागली होती. तर ती मॅच आंध्र प्रदेशने 4 पॉईंटने जिंकली होती. तर त्यांची मॅच बघून आम्ही शिकलो का कसं खेळलं पाहिजे ती बीच कबड्डी. तर त्यानंतर मग मुलांचा पण कॉन्फिडन्स अप झाला, सरांनी पण बूस्ट केलं. त्याच्यानंतर मग पहिले दिल्ली, नंतर तमिळनाडू, नंतर आंध्र प्रदेश, नंतर बिहारमध्ये असून बिहारच्या टीमसोबत पण बिहारची टीम जेवढं सपोर्ट नव्हती तेवढं महाराष्ट्राच्या टीमला आपल्याला सपोर्ट करत होती पब्लिक. आणि मग युपीसोबत आपण 4 पॉईंट सेमीफायनल. एक चांगला एक्सपिरियन्स होता आणि तुझ्या कॅप्टनशिपच्या अंडर महाराष्ट्रानं कधीच नव्हतं जिंकलेली ती गोष्ट आपण महाराष्ट्रानं करून दाखवली. तर मी तुला विचारेन, आकाश, तू मॅटवर कबड्डी खेळलेला आहेस, मातीत कबड्डी खेळलेला आहेस आणि आता तू बीचवरती पण कबड्डी खेळला आहे. तर तुला सगळ्यात जास्त कबड्डी कोणती आवडली आणि तू मातीच्या कबड्डी आणि बीच कबड्डीला कसं एक डिफरन्स करतो, काय फरक वाटतो तुला? आपली सर्वांची सुरुवात मातीतल्या कबड्डीपासून होती. त्याच्यानंतर थोडी प्रोग्रेस झाल्यानंतर मॅटवर प्लेयर येतो खेळायला. तर मॅट आणि त्याच्यानंतर लास्ट स्टेप मी म्हणेल ती बीच कबड्डी आहे. कारण तिथं स्ट्रेंथ लागते, पॉवर लागते, स्पीड लागते आणि सर्वात जास्त माइंड लागतं. कधी कोणता पॉईंट मारायचा. इथं आपल्या मॅटवरच्या कबड्डीत आणि हा तोच फरक आहे की मॅटवर 7 जणं खेळतात आणि थर्ड रेड आपली डिसाईड असते. इथं प्रत्येक रेड थर्ड रेड आणि 4च जण खेळतात. 4च्या कवरमध्ये रेड मारणं थोडं हार्ड असतं. तर मी आकाश, तुला आता शेवटचा प्रश्न विचारतो की महाराष्ट्रामध्ये जे यंग खेळाडू आहेत त्यांचं कधी सिलेक्शन होतं, कधी सिलेक्शन नाही होत, कधी एखाद्या चांगल्या खेळाडूला अन्याय पण होतो. तर अशा गोष्टी तू त्या प्लेयरांना काय सजेशन देशील की या लेवलला येऊन तुम्ही कोणता विचार न केला पाहिजे? पहिले तर यंग खेळाडू जे येत आहेत आपले, त्यांनी पहिले म्हणजे जे आपल्यापेक्षा वरचे खेळाडू, जसे तुम्ही म्हणले अन्याय कधी होतो, या टायमिंगला आपण प्लस मायनस असतो. बरोबर. आणि जर आपण तेवढं कॅपेबल बना, पहिले स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि मग जे तुमचं टार्गेट आहे ते तुम्हाला नक्की मिळेल. चालेल, थँक्यू आकाश.